याच्यात दही टाकायचं, आता तूप काढून मलाई काढायची. आता या पातेल्यामध्ये आजीच्या एकदम सोप्या पद्धतीने आता आपण फक्त 5 मिनिटात आजी कशा पद्धतीने तूप काढतात ते बघू. आणि अजिबात हाताचं तिला सांगितलं तेव्हा एवढी अशी साई आहे ती. आता ती जवळ 2 आठवड्याची आहे. आता सगळी साई मी या पातेल्यात काढून ठेवते. आता फ्रीजमध्ये मी म्हणजे इतक्यातच काढली, जास्त काही काढून ठेवायची नाही. आता सगळी साई काढूची. ही सगळी साई आजीने फेटून घेतली चमच्यानी. आणि आता हे थोडस पाणी टाकते धुवून. आता आजी 2 ते 3 मिनिटातच हे लोणी कसा काढते ते बघू. आता 2-3 मिनिटं आजी फक्त असं चमच्यानी गोल हलवून चमच्याने आलीचे पोळीचे. आता असं तेव्हा लगेच लोणीचे गोळे यायला लागलेले आहे. आणि त्याच्यामध्ये रई हळदीच होते. लगेच लोणीचे गोळे दिसायला लागलेले आहे त्या पद्धतीने. आता मी पुन्हा थोडस पाणी टाकते. 5 मिनिटं या पद्धतीने चमच्याने असं गोल गोल हलवलं. पुन्हा थोडस आजी म्हणे पाणी टाक. मग पाणी टाकलं. पाणी टाकले. आता हलवून घेतो. पातेलं थोडस मोठंच घेतलेलं आहे, पण असं हलवायला गेलं का मग सांडत ते. लगेच असं इडलीचं पीठ कसं फुगतं त्या पद्धतीने चमच्याने जसं जसं हलवून तसं फुगतं ना, तसं हे फुगत चाललेलं आहे पीठ. हे बघा. आणि घट्ट घट्ट होत चाललेलं आहे. पाणी टाकलं तरी असं घट्ट, म्हणजे जे लोणी आहे ना ते लोणी बनलं जाते. पडशील आणि असं लोणी निघायला लागलंय, म्हणजे 2च मिनिटात लोणी निघालंय. बस का आजी. आणि लोणी निघत आहे. लोणी निघालं पाहिजे ना. आणि 2च मिनिटं लागले, फक्त 2च मिनिटं हलवलंय. द्या मी हलवते. आता आपलं म्हणजे लाईट नसली तरी पण असं पटकन होतं आणि कमी भांड्यामध्ये होतं. आणि आता हे लोणी काढायला सुद्धा आपल्याला हात नाही, म्हणजे हात काय बोट काय पण हाताचं नख सुद्धा याला लावावं लागत नाही. झालेलं आहे, म्हणजे याला त्यात लिंबू पिळावा लागला नाही का काही नाही. मी ना साई टाकताना त्याच्यामध्ये ना हे टाकलेलं आहे. आपलं हे लोणी झालेलं आहे. सगळं लोणी आहे ते ताक वेगळं आणि लोणी असं झालेलं आहे. वेळेस मी चाळणीमध्येच केलं होतं, पण मिक्सरच्या भांड्यात केलं. आणि मला काही कमेंट्स पण आलत्या का चाळणीला किती लोणी व्हायला जातं. तर असं काहीच होत नाही. चाळणीला अजिबात लोणी व्हायला जात नाही. ते लोणी सुद्धा आपल्याला ते चाळणीला आहे ना त्याला लोणी लागलं जातं, पण ते लोणी सुद्धा आपल्याला उपयोगात आणता येतं. म्हणजे ते थोडंसं कोमट पाणी. आणि काही कमेंट आलता की चाळणीला चिटकलेलं आहे ते कसं काय काढायचं. तेही एकदम सोपी पद्धत आहे. चाळणीला चिटकलेलं तेही काढू. आता आजी सांगते ना आपल्याला ते चाळणीला कसं काढायचं. आता ही चाळण सगळ्यांच्या ओळखीची आहे. त्या चाळणीतून आजी नाही असं लोणी गाळून घ्यायचं. हे ताक खाली जातं, गाळलं जातं पातेल्यात आणि लोणी असं शिल्लक असतं. आणि अशी थोडीशी वाकडी चाळण ठेवलेली आहे. किती लोणी निघालं.
आता हे लोणी पण आपल्याला धुवून घ्यायचंय. आता साई जास्त दिवसाची नाहीये त्याच्यामुळे ते लोणी म्हणजे असं काही खवट असं काही झालेलं नाहीये. पण ते पण आपण धुवून घेऊ म्हणजे त्याच्यातलं ताक निघून जाईल सगळं. लोणी जास्त निघालेलं आहे चमच्यानी ताकातून. त्याच्यामुळं काय आलं की चाळणीत ते बसाना. मग आता हे चाळणीत सगळं लोणी गाळून घेतलेलं आहे. आजी ते ताक निघण्यासाठी चमच्याच्या दांडा जो आहे ना त्याने असं थोडंसं मोकळं देते करून म्हणजे ताक खाली आणि लोणी चाळणीतच. ते बघा आजीने सगळं ताक काढलेलं आहे. फक्त लोणी आहे तेवढं शिल्लक आहे फक्त चाळणीमध्ये. आणि आजीने अशा पद्धतीने हे चाळणीतून एकदम सोप्या पद्धतीने हाताचं आजीचा हात सुद्धा लागला गेलेला नाही त्याला म्हणजे हात थोडा सुद्धा हे बघा सगळं लोणी आजीनी ताक काढून घेतलेलं आहे. आता हे पाणी टाकते म्हणजे हे लोणी जे धुवून निघालं जाईल. आजीने असं वरून पाणी टाकायला लावलं होतं आणि फक्त 5च मिनिटात झालेलं आहे आपलं हे मलाईपासून लोणी काढण्याचं काम. आता अजून एकदा थोडंसं पाणी टाकू आणि सगळं पाणी निघून जात आहे ते त्याला काहीच अडचण नाही. आणि ते पाणी जे लोण्याचं ते ताकात येतं आहे ताक पण आपलं छान बनलं जातं. आणि आता हे चाळणीचं कसं काढायचं ते पण पाहू. त्यातलं जे पाणी ते सगळं निघालेलं आहे म्हणजे ताक पण निघालं. आता फक्त लोणी जे लोणी आहे ते सगळं या लोखंडी पॅनमध्ये आता आजी म्हटली लोखंडी भांड्यामध्ये तूप कडवायचं आहे. आता ते उकळून घेतलंय. आता पाणी उकळून घेतलं आणि हवा आजी या पद्धतीने कडाकडानी या चाळणीला टाकते म्हणजे जे म्हणजे जे ताकात सगळं पाणी हे निघून जाईल. लोण्याचं पाणी ताकात पडेल आणि ताकालाही छान चव येईल आपल्या. आणि अशा पद्धतीने आता मी पातीला ज्या पातील्यामध्ये ना हे आपण साई मलाई चमच्याने हलवली होती तेच पातील घेतलं तोच चमचा घेतला म्हणजे ते पातीलं चमचा तोही निघाला. आणि हवा ह्यो जे लोणी आहे ते तुपाचा भाग येतो या लोण्यामध्ये निघाला आणि त्यामुळे तुपही एकदम मस्त होईल आपलं. तेव्हा आजी सगळं लोणी काढून घेते आहे ताकामध्ये. आणि पाणी उकळतं पाणी घेतलेलं आहे उकळलेलं पाणी घेतलेलं आहे. आणि आता हे तूप आपण कडवायला ठेवू. तूप काढवताना आधी हे लोणी तळस्तवर फुल गॅस ठेवायचा किंवा शेगडीवर बनवत असलं तर फुल हीट ठेवायची. आणि तूप या पद्धतीने कडत आलं की एकदम गॅसची फ्लेम किंवा इंडक्शन जे असतं आपण त्याची हीट अतिशय कमी ठेवायची. यामुळे तूप पिवळं असं एकदम छान असं बनलं जातं आणि जळतही नाही. या पद्धतीने ती तुपाची खालची बेरी ती थोडीशी अशी चॉकलेटी झाली की लगेच तूप काढवायचं बंद करायचं आहे. या पद्धतीने एकदम छान सुगंधित पिवळं असं तूप झालेलं आहे. आणि आता ही जी शिल्लक बेरी किंवा हे कढईचं तूप आहे ते सुद्धा वाया न घालवता त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून उकळून घेतलेलं आहे. आता ही तुपाची चाळण तीही या उकळत्या पाण्यात बुडवून घेतली आणि त्या चाळणीचं तूपही त्या पाण्यात येईल. आता ती चाळण घेतलेली आहे ज्यामध्ये आपण लोणी गाळून घेतलं त्या चाळणीमध्ये ही तुपाची जी बेरी आहे तीही गाळलेली आहे. आता हे जे तूप आहे ते या पाण्यामध्ये आलेलं आहे. आता हे पाणी जे आहे ते गाळून आणि फ्रीजमध्ये 8 ते 9 तासासाठी असं उघडंच ठेवलेलं आहे झाकून न ठेवता. आता सकाळी त्याचा तुपाचा एक लेयर येईल तो काढायचा आणि पुन्हा काढवायचा.